हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नम. ओम श्री कुळदेवताय नम. ओम श्री गुरुदेवताय नम. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशानाथ मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज दिनांक 20 नोव्हेंबर 2024, शालिवान शके 1946, संवत्सर क्रोधी, अयन दक्षिण, ऋतू हेमंत, मास कार्तिक, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो आजची पंचमी तिथी आहे. सायंकाळी 4:50 षष्टी तिथीला सुरुवात होईल. वार बुधवार आहे. नक्षत्र मित्रांनो पुनर्वसू नक्षत्र आहे. दुपारी 2:50 पुष्य नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो शुभ योग आहे. दुपारी 1:08 शुक्ल योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो तैतील करण आहे. सायंकाळी 4:50 गरज करण्याला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 4:50 वनिज करण्याला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य वृश्चिक राशीत असेल, चंद्र मिथुन राशीत, गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6:50 असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 5:58 असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातातील संकल्पाचे पाणी घ्यायचे आहे आणि त्या संकल्पाच्या पाण्यामध्ये थोडे अक्षर, एक फुल व फुलाची पाकळी घ्यायची आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करायची. हरोम शिव शिव शंभोराज्ञा प्रवर्त मानसते प्रमो द्वितीय परादे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1946 प्रभावती षष्ठी संवत्सरामध्ये क्रोधी नाम संवत्सरे दक्षिणायने हेमंत ऋतू कार्तिक मासे कृष्ण पक्षे बुधवार वासरे पुनर्वसु नक्षत्रे शुभ योगे तैतील करणे पंचमी शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मोह पात दुरित क्षय द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर पित्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलाय तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या ताम्हणात सोडून द्या. मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 1:08 आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक विधी संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुलभ बनेल. मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 23, 26 आणि 27. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिनांक 20. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिनांक 20, 25 आणि 27. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिनांक 20, 21 आणि 27. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिनांक 20, 21, 25 आणि 27. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिनांक 22, 23, 25, 26 आणि 27. वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिनांक 21, 25 आणि 27. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिनांक 20, 22 आणि 23. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त या मासामध्ये नाहीत. मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपा ती जाणून घेण्यासाठी आपण योग्य पुरोहितास संपर्क साधावा किंवा पंचांगधारकास संपर्क साधावा किंवा मला तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकता मित्रांनो. आणि मगच आपण आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडा, जेणेकरून आपल्या धार्मिक विधीमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि धार्मिक विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्यासाठी मिळत नसेल, तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त नसल्याने त्यात काहीतरी कमतरता असल्यामुळे आपल्या विधी जो आहे तो पूर्ण तडीस जाणार नाही मित्रांनो. काहीतरी अडचणी येतील, शिवाय फळामध्ये कमतरता जाणू शकते. मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो आहे. पंचांग शुद्धी आज आहे. दिन विशेष मित्रांनो पंचमी श्राद्ध कर्म आहे. जर आपले पूर्वज आपल्याला सोडून या
तिथीवर परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म घरी किंवा तीर्थक्षेत्री करायचे आहे. अपराह्न काळी करायचे आणि पंडिताच्या मार्फत विधिवत करायचे. तेव्हाच आपली पितरसेवा ही संबंधित देवता पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, सायंकाळी 5:04 ते उद्या पहाटे 5:30 भद्रा योग असणार आहे. तेव्हा यामध्ये आपली जी कामे आहेत ती शक्यतो टाळा. ती इतर वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्या कामात आपल्याला यश प्राप्त होईल. कारण हा राहूचा प्रभावी काळ आहे मित्रांनो. तो अग्नी पृथ्वीवर हजर नाही, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड करता येणार नाही. जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता. राहू काळ दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत. हा 1.5 तासाचा सूक्ष्म काळ अत्यंत प्रभावी असतो मित्रांनो राहूचा. यामुळे या वेळेत आपण नक्कीच आपली कामे टाळायची आहेत महत्वाची. प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये गोचर शनी जो आहे तो उद्यापासून पहिल्यासारखा मार्गी होईल मित्रांनो. तसेच गुरु 12 ऑक्टोबर ते 7 जानेवारी पर्यंत 2025 पर्यंत वक्री राहणार आहे. मित्रांनो, हे दोन्ही ग्रह आपल्याला साधारणतः आपल्या जन्मकुंडलीला जसे आहेत त्याचप्रमाणे फल प्रदान करणार आहेत, हे लक्षात घ्या मित्रांनो. आज महाराष्ट्रामध्ये विधानसभा मतदारसंघा निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. तेव्हा त्यांच्या वेळेमध्ये जाऊन आपण मतदान केंद्रावर आपला नागरिकत्वाचा हक्क आपण बजवायचा आहे. अवश्य बजवायचा आहे मित्रांनो. यामध्ये कोणत्याही प्रकारची आपण कंजूशी करायची नाही. आपल्याला योग्य वाटेल अशाच उमेदवाराला आपण आपले मत, बहुमूल्य मत असे द्यायचे. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा व्हिडिओ जो आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपा करून माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याणम. हरि ओम शिवा महादेवा.